पुण्यात आज गणरायाची प्रतिष्ठापना होत आहे आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचे प्रमुख जे आहेत श्रीकांत शेटे गुरुजी आपल्या समोर आहेत। गुरुजी, लोकशाहीमध्ये स्वागत आहे। खरं तर मानाचा पहिला गणपती म्हणून आपल्या गणपतीकडे सगळं जगभरात ख्याती आहे। हा मानाचा पहिला गणपती म्हणून कशी काय ही प्रथा परंपरा पडली? पुण्याचं जे ग्रामदैवत आहे, साधारण 1400 वर्षापूर्वी पुण्याची रचना झाली। त्यानंतर ज्यावेळेला पुणे बेचिराग झालं होतं, मासाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी राजे ज्यावेळेला पुण्यामध्ये आले आणि सोन्याचं नांगर फिरवून त्यांनी पुणे परत उभं केलं, त्यावेळेला ह्या कसबा म्हणजे काय तर मुख्य भाग, कुठल्याही गावाचा शहराचा जो मुख्य भाग आहे त्याला कसबा म्हणलं जातं। तर इथे जी गणपतीची मूर्ती होती की जी त्याची खंडित केलेली होती, तर त्याची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना जिजाऊराजांनी केली आणि त्या गणपतीचं नाव आहे जयती गजानन आणि हेच पुण्याचं ग्रामदैवत आहे। ज्यावेळेला 132 वर्षापूर्वी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली, त्यावेळेला मिरवणुकीमध्ये अग्रक्रम म्हणजे पहिला गणपती कुठला असावा तर त्यावेळेच्या ज्या पंचांनी निवड केली, निवाडा दिला, त्याच्यात पुण्याचं ग्रामदैवत म्हणून श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत असल्यामुळे त्याला प्रथम क्रमांक दिला। गुरुजी, खरं तर आता ही जी गणरायाची मूर्ती आहे त्या मूर्तीचं महत्व काय आहे? भाद्रपदातला जो गणेशोत्सव आहे, पारंपरिक गणेशोत्सव म्हणजे काय तर गणपतीची पार्थिव गणेश मातीची मूर्ती मूर्तिकाराकडनं आणायची वाजत गाजत, त्याची इथं उत्सव मंडपामध्ये किंवा घरामध्ये त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची। 10 दिवस त्याच्यासमोर भजन, पूजन, कीर्तन, अर्चन, ब्रह्मणस्पती सूक्ताचा याग असेल, गणेश याग असेल, सहस्त्रावर्तन असेल, सत्यविनायक पूजा असतील, ह्या करताना 10 दिवसानंतर मंत्र जागर झाला की 10 दिवसानंतर ज्याला अनंत चतुर्दशीला या मृण्मयी म्हणजे मातीच्या मूर्तीचं विसर्जन करणं हा पारंपरिक गणेशोत्सव। ही मूर्ती म्हणजे निसर्गातूनच गणेश तत्व घ्यायचं, ते 10 दिवस मातीच्या मूर्तीमध्ये प्रतिष्ठित करायचं, त्याचा जागर करायचा आणि 10व्या दिवशी ते निसर्गातून घेतलेलं तत्व निसर्गामध्ये विसर्जन करून पुढच्या वर्षीच्या सृजनासाठी हे केलं जातं। या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे, आपले मूर्तिकार जे आहेत ते श्री धोंडफळे आहेत, अभिजित धोंडफळे, त्यांनी रवींद्र मिक्सर म्हणून एक पेटंट त्यांना मिळालेलं आहे, त्यांनी केलेलं आहे। आपल्या महाराष्ट्राची लाल माती नच ही मूर्ती घडवलेली, याच्यात शाडूची माती वापरलेली नाही, भाताची तुसं, आणि त्यांनी त्याचं एक मिक्सर, त्याचं एक रसायन तयार केलेलं आहे। ते 10 दिवस ते भिजत घालतात आणि सर्वांग सुंदर गणपती बाप्पा हा तयार होतो। या बाप्पाचं विघटन विसर्जनानंतर अर्ध्या तासात होतं। हे होते श्रीकांतजी शेटे, ज्यांनी अत्यंत विस्तृतपणे मानाचा पहिला गणपती जो आहे तो कसबा गणपती, त्याचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।